तर नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्यासोबत आता अंकिता आहे आणि ती फिल्टर कॉफीमध्ये काम करते. मला तिला कशी आहेस तू हे पहिल्यांदा विचारायचं, मग पुढच्या प्रश्नांना जाऊया. मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. मला छान वाटते तुला हे काम करताना बघून. मी तुझ्या आधीचे इंटरव्ह्यूज बघितले इथे येण्याआधी आणि मला बघायचं होतं की तुझं कॅरेक्टर काय, पण तू सांगितलं थोडंफारच आहेस, तरी मला ऐकायला आवडेल की तुझं कॅरेक्टर काय. सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार. मी अंकिता लांडे. फिल्टर कॉफीमध्ये माझं कॅरेक्टरचं नाव मानसी आहे. शी इज व्हेरी आउट गोईंग आणि जी हुशार आहे. पण काही काही असतात ना की त्या थोड्या भोळ्या असतात, नाईव असतात, प्रेमात वाहून जातात, कोणावर लगेच विश्वास ठेवतात. तर मानसी तशी आहे आणि तिच्यामुळे गोष्टी घडतात नाटकात. म्हणजे थोडंसं एक असतं ना की ह्या कॅरेक्टरमुळे पुढे पुढे थोडंसं झालं जातं. एक कारणीभूत एक असतं, तसं मानसीचं कॅरेक्टर आहे जे आमच्या नाटकाच्या स्टोरीला एक पिव्होटल कॅरेक्टर आहे. येस. अशी आहे ती छान मी मजेदार. तर म्हणेन मग तुझ्यामुळेच नाटक घडतंय. नाही, असं नाही, सगळ्यांमुळेच नाटक घडते, पण एक एक पॉइंट एक पॉइंट हा. लागतो ना की मानसीचं जे कॅरेक्टर एक पॉइंट येतो त्याच्यामुळं एक कॅरेक्टर त्या स्टोरीमध्ये इंट्रोड्यूस होतं. तसं आहे थोडंसं. आता बाकीच्यांनी केवढं सांगितलं मला माहिती नाही, मला नाही माहिती मला कितपत सांगता येईल असं सीन आहे, म्हणून मी नाही सांगते. नाही, बाकीच्यांनी फारच सांगितलं, काहीच सांगितलं नाही फार, फक्त काय. एवढीच तुटक भाषेत बोलणार आहे. प्लीज तुम्ही आणि बघा मी काय म्हणते. अ, नाटकाच्या प्रोसेसबद्दल विचारायला आवडेल की प्रत्येक नाटकाची प्रोसेस ही वेगळी असते. फिल्मची प्रोसेस ही वेगळी असते, पण ह्या प्रोसेसमध्ये तुला काय वेगळेपणा जाणवला? नाटकाची प्रोसेस ही माझ्यासाठी खूपच भारी होती, कारण की माझे पहिलं नाटक आहे बाय द वे. ह्याच्या आधी मी फिल्म्स केल्यात आणि फिल्म आणि नाटक इट्स कम्प्लिटली डिफरंट. आणि जेव्हा आमची प्रेस कॉन्फरन्स होती ना तेव्हा आमचे फक्त 2च दिवस हे झालं होतं, तालीम. अच्छा. प्रेसकॉनच्या आधी 2-3 दिवस झाली होती आणि तेव्हा जस्ट आम्ही बसवायला घेत होतो. तेव्हा मला एक प्रश्न विचारला होता की फिल्म्स का थिएटर, आणि तेव्हा फिल्म्स म्हणाले होते. त्याच्यानंतर मग आमचे एवढे दिवस प्रोसेस झाली, नंतर रंगीत तालीम झाली, प्रयोग झाला आणि मला आठवतं दुसऱ्या प्रयोगानंतर का पहिलं मी असं घरी म्हटलं आय लव्ह दिस. म्हणजे आता जर मला कोणी विचारलं तर नाही, मला आवडतं थिएटर आणि मला खूप आवडतं. आमचं इथेच शिवाजी मंदिरला आम्ही आत्ता आहोत, इथलं 3ऱ्या मजल्यावरच आमची अख्खी जे नाटक बसले ते आम्ही इथंच प्रॅक्टिस केलं आहे. सकाळी 8 वाजता दररोज यायचो आणि भारी आहे गं. आणि महेश सरांनी डिरेक्ट केलं आहे, बसवलं आहे. एक्सपिरियन्स इट्स वन फॉर द बुक्स. तुझं पहिलंच नाटक आहे म्हणून मला विचारायला आवडेल की तू आपण एक एक्सपेक्टेशन ठेवतो की इमॅजिनेशन करतो की हे नाटक असं नाही, नाटक म्हणजे असं असेल आणि फिल्म म्हणजे असं असेल, सिरियल आपण एक काय म्हणतात गृहीत धरतो. Right. हा, एक करून ठेवतो. तसं तू काय नाटकाबद्दल एक गृहीत धरलेलं किंवा एक इमॅजिनेशन केलं आणि प्रिडिक्शन केलेलं, इमॅजिनेशन पण नाही म्हणणार, आणि कसं निघालं? जे मी प्रेडिक्ट केलं होतं एवढं म्हणजे आत्ता तू बोलल्यानंतर माझ्या लक्षात येते की आय डिड नॉट हॅव सो मेनी प्री कन्सिव्ह नोशन्स असतात ना, नाही असंच असेल असंच, हे नव्हतं माझं जास्त. अच्छा. आणि आय एम ग्लॅड की ते नव्हतं, कारण की कसं असतं आपल्या डोक्यात आपण जर एखादी गोष्ट तशी ठरवली, हो. एक साचा बनवून ठेवला, तर ते वेगळं करायला इट टेक्स टाइम फॉर. आता जर मी माझं कॅरेक्टर मी असंच बोलणार आहे माझ्या लाईन्स, आणि वेन द डिरेक्टर टेल्स की नाही असं नाही असं आहे, तू इथून इथं जा, तर जर माझं काहीच नसेल, मी मोकळी असेल तर आय कॅन मोल्ड. पण जर मी आधीच असं ठेवलं तर इट्स डिफिकल्ट फॉर मी टू अनमोल्ड अँड देन गो इन टू समथिंग एल्स. प्री कन्सिव्ह नोशन्स तर माझ्या नाटकाबद्दल नव्हते, पण एक होतं जे मला माहीत होतं अँड विच इज ट्रू की मेहनत खूप असते. म्हणजे फिल्मपेक्षा मला असं वाटतं की दिस इज लाईक मोर हार्डवर्क आणि रिअल. कारण की तिकडे सीन वाईज असतात, एखादा सीन होतो आपला, एखादी लाईन पण होते. कित्येक दिवस असे पण आपले शूट डेज असतात की तुझे आज एकच लाईन आहे, फक्त ह्या सीनमधलं एवढंच आहे. दोन्ही बाजूला दोन्ही गोष्टींचं कसं आहे, त्यांचे त्यांचे वेटेजेस आहेत. फिल्ममध्ये ते डिफिकल्ट असेल कारण की आज एक लाईन केली पण उद्या सेम झोनमध्ये जाऊन तुला तेच सीन पुढे कंटिन्यू करायचं आहे. नाटकात त्यांचं हे असं आहे की एका ह्याच्यात तुला सगळं हे करायचं आहे, राईट. पाठांतर असेल, व्हॉइस असेल, आणि किती पाठ असू दे रे नाटक, पण कधीतरी होतच दॅट यू फॉरगेट. येस, होतच आणि होतच. दोन्ही गोष्टींना त्यांच्या गोष्टी आहेत आणि अमेझिंग आहे रे. मला खूप आवडतं. म्हणजे मला हे काम करणं, ऍक्टिंग हेच खूप आवडतं. खूप छान वाटलं तुझी ही वाईब ऍक्च्युली ती कनेक्ट करून की तुला ही ऍक्टिंग आवडते पण तुला नाटकाशी तू एकदम जोडली गेली आहेस मी म्हणेन.
पण ह्या प्रोसेसमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये तू काय नवीन शिकलीस आणि तुला कुठल्या गोष्टी नवीन कळाल्या आहेत? नाटकाची अख्खी प्रोसेसच मी नवीन शिकली अगं. आय डिड नॉट नो की कसं असतं की ही लाईन इथे, मग एक लाईट घेणं असते, एक लाईट लाईन असते, त्याच्या इकडे नाही जाऊ शकत तुम्ही, तुमचा आवाज पिच चांगला लागला पाहिजे. आमचं जे माईक टेस्टिंग होतं, जेव्हा मी फर्स्ट 2 रंगीत तालीम केल्या, सरांनी मला सांगितलं की ते प्रोजेक्शन पाहिजे, कारण की आपण जेव्हा इथे तालीम करतो कोणत्याही हॉलमध्ये इनिशियल डेजला, म्हणजे तेव्हा मला तो अंदाज येत नव्हता किती जोरात बोलावं लागेल किंवा किती, असं एक म्हणतो ना आपल्या हो, हो, तो पोटात आपल्या एक्झॅक्टली. पोटात, सो ह्या गोष्टी मी खूप शिकले, टू वर्क ऑन युअर व्हॉइस, टू वर्क ऑन युअर टोन, बिकॉज द फ्रंट रो सीट्स दे कॅन सी युअर एक्सप्रेशन्स अँड एव्हरीथिंग, बट द वन हू एट द बॅक, त्यांना दिसतोय तुझा चेहरा पण एवढी मायन्यूट, त्यांना कसं कळणार आहे तुझ्या ॲक्शन्सनी, तुझ्या आवाजाच्या जे चेंज होतात आपले इमोशन्स, त्यांनी जास्त कळणार आहे. सो हे मी खूप शिकले. सो इट्स अमेझिंग. छान वाटते, नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन गोष्टी कळतात, ते एकदम ऐकायला पण भारी वाटतं आणि तुझ्या चेहऱ्यावरती किंवा तुझ्या हावभावातून ते कळते नाही तुला हे खरंच पटलेलं आहे. पण अख्ख्या प्रोसेसमध्ये आणि महेश मांजरेकर सरांनी बसवल्या नाटकासाठी जर मी म्हणेन की अख्ख्या प्रोसेस म्हणते मी नक्की, तुला कॅरेक्टर तुला मिळाल्यापासून ते आत्तापर्यंत माझ्यासोबत बसलेस त्या पूर्ण प्रवासाला तुला जर एक शब्द द्यायचा असेल तर काय देशील? अविस्मरणीय. वाव. खूप सुंदर. आणि मला आवडेल हे ऐकायला की तुला जेव्हा हे कॅरेक्टर मिळालं किंवा तुला जेव्हा कळालं की नाही आता नाटक करायचंय, तेव्हा तुझ्या मनातल्या भावना काय होता? आय हॅड टू डू इट म्हटलं. ह्याच्या आधी पण मला एक नाटकाचं आलं होतं की यु नो हे नाटक, पण ते आय डोंट नो किती का वर्कआउट नाही झालं पुढे जाऊन. आणि हे जेव्हा नाटक आलं म्हटलं नाही मला हे करायचंच आहे, मला अनुभव घ्यायचाच आहे आयुष्यात, आणि महेश सर डिरेक्ट करतायत तर, आणि ही स्टार कास्ट आहे, म्युझिक हे असं असणार आहे, म्हणजे असतं ना टेक्निकल, मी का नाही म्हणू. ठीक आहे माझं मेन लीड नाही आहे, अ सपोर्टिंग कास्ट, बट देन कॅरेक्टर पण खूप महत्त्वाचं आहे. कॅरेक्टरमुळे जर पुढे गोष्ट जाते तर वाय नॉट, म्हणजे नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं मला या प्रोजेक्टसाठी. सो ऑफकोर्स. आणि आता त्यामुळे तुला किती भारी वाटत असेल की तू फायनली इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करतेस, इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि एक असतं ना गं की आपण जेव्हा खरं बोलतो तेव्हा ते आपल्या अवभावातून आणि आपल्या चेहऱ्यावरून दिसतं, ते ॲक्च्युली तुझ्या चेहऱ्यावरून दिसते, त्यामुळे छान वाटतंय. आणि नाटकासाठी सगळ्या मराठी प्रेक्षकाचं प्रेम आहेच म्हणा, येस. आणि ते येतात आवर्जून बघायला जातात yes, नाटक. yes, सो yes. त्यासाठी त्या बाबतीत काय बोलायचं आहे? अरे मला खूप भारी वाटतं. म्हणजे माझी आत्ता पुण्याला जेव्हा होतं तेव्हा फॅमिली पण आली होती. माझ्या फॅमिली मेंबर्समधले 2-3 माझ्या मावश्या असतात, त्यांनी नाटक पहिल्यांदा बघितलं आयुष्यात. आणि आय वॉज लाईक, माझ्यामुळे तरी ॲटलिस्ट ते प्रेक्षागृहात येत आहेत, आणि यु नो लाईव्ह बघण्याचं जे असतं ना, माय मदर क्राईड. आणि आई मला प्रयोग झाल्यानंतर सांगते, मला माहिती आहे की हे खोटं आहे, पण मला जसं तुला रडताना बघून मला राहवलं नाही. आणि म्हटलं ओके केलंय आपण काहीतरी. आणि भारी वाटतं रे. किती म्हणजे मी असे पण प्रेक्षक बघितले, ते फार ओल्ड आहेत, म्हातारे आहेत, पण तरी पण त्यांचं नाटकावरचं प्रेम अप्रतिम. भारी. चालेल. हे ऐकून खरंच छान वाटतंय की तुझी आई येऊन तुला असं म्हणाले आणि फॅमिलीला कनेक्ट झालं म्हणजे झालं, संपला विषय. चालेल, थँक्यू सो Yes, मच आणि ऑल द बेस्ट. तुला जाता आता प्रेक्षकांना काय सांगायचंय? प्लीज तुम्ही आमची फिल्टर कॉफी बघायला नक्की या. थँक्यू. थँक्यू.